ऑफस्टमच्या बाहेर ठेवला. लाईन लेंथ खूप चांगल्या पद्धतीची पाहायला मिळाली. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा मात्र पाहायला मिळतील. या नयन पाटील आपलं सरसे स्वागत. धावसंख्या धावफलक आपण पाहतो 2 धावा. पुढचा बॉल निखिलचा राईट आर्म ओव्हर द विकेटने. फटका फसलाय. सुदाम पष्ट चेंडू खाली. जेल कॅरी केला जाईल. चांगले क्षेत्ररक्षक आहेत आणि पहिला धक्का बसतोय. जय बजरंग करिवली संघाला फलंदाज करण या ठिकाणी होतोय बाद. विकेट आली. महत्वपूर्ण विकेट करण बाद झाला आणि तिथून मात्र नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपण पाहतो बॅटर संतोष पाटील इथून मात्र दाखल होताना आपण पाहतो. चांगली गोलंदाजी चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं टीम कांदळी संघाकडून. परंतु यावर्षी पाहिलं तर टीम कांदळी संघाचं नशिबाला तडा जाताना आपण पाहिले. अनेकदा क्वालिफायर मॅच मध्ये पराभूत होताना आपण त्यांना पाहतो. परंतु आज त्यांच्या बाजूने नशीब राहील का. धावसंख्येचा फरक आपण पाहतोय. धावफलकावरती धावा जोडल्या गेल्या एकंदरीत 2. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना षटकातला पुढचा बॉल निखिलचा ओव्हर द विकेटने मार्गस्थ खोलवर टप्प्याचा चेंडू साठी परफेक्ट यॉर्कर. ब्रह्मास्त्राचा वापर केला गेला. चांगल्या टप्प्यावरती हा चेंडू हाताळला गेला. क्रिकेटच्या पटलावरती ज्याला ब्रह्मास्त्र संबोधलं जातं त्या चेंडूचा मात्र इथे मारा केला गेला आणि तिथे मात्र बंदिस्त करून ठेवलं संतोष पाटीलला. धावसंख्या धावफलकावरती 2 धावा. चांगली गोलंदाजी निखिल पष्टेकडून पाहायला मिळते. निखिल पष्टेचा विचार केला तर हा खेळाडू देखील खूप सारे वर्ष त्यांनी क्रिकेटमध्ये घालवलेत. आज आपल्या गावाच्या अस्मितेसाठी चांगला खेळ करतोय. लोअर फुलटा चेंडू सिलिंग डाऊन मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. पहिली धाव आली. दुसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि दुसरी धाव इथून मात्र कंप्लीट होत असताना धावसंख्या 2 ने पुढे सरसावते. धावफलकावरती 4 धावा. पहिल्या क्रमांकाचं षटक प्रगतीपथावरती असताना यावेळेला मात्र पाहिलं तर चांगलं क्षेत्ररक्षण भूषण पष्टे यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. सिंगल आली. सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या 1 ने पुढे सरसावतीये. धावफलकावरती धावा जोडल्या जातील 1च्या साहाय्यानं 5 धावा. चांगली गोलंदाजी निखिल पष्टेची राहिली पहिल्या षटकामध्ये. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती बिनगडीबाद 5 धावा. 1 गडीबाद 5 धावा धावफलकावरती आहेत. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 5 धावा धावफलकावरती जोडल्या गेलेत. 1 विकेट आले. करणचा विकेट आल्यानंतर थोडंसं शांतमय वातावरण आपण पाहतोय. मैदानाच्या आतमध्ये संतोष पाटील आहेत. पॉवर हिटर फलंदाज आहेत. अनेकदा पण त्यांना चांगली बॅटिंग करताना पाहिलं. परंतु या स्थितीमध्ये पाहिलं ना तर टीमला घेऊन चालायचं. खऱ्या अर्थानं विकेट आले. धावा देखील रोखल्या गेलेत आणि महत्वपूर्ण लढत आहे. खऱ्या अर्थानं इथे 4 षटकामध्ये 40+ धावा येणं खूप गरजेचं आहे टीम जय बजरंग करिवली संघासाठी. स्ट्रायकर एंड वरती संतोष पाटील. नॉन स्ट्रायकर वरती अजय खांडेकर. ही जोडी जोपर्यंत खेळपट्टीवरती असेल तोपर्यंत निश्चितपणाने एक चांगली बॅटिंग निश्चित पाहायला मिळेल. गोलंदाज प्रीतम इथून मात्र सज्ज झाला. पहिला बॉल प्रीतमचा. आहेत. पहिला बॉल प्रीतम इथून मात्र मार्गस्थ करतोय. पहिला बॉल इथून मात्र सबमरीन डिलिव्हरी पाहायला मिळाली.
आणि बॅटने स्लॉग हिट करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये. डॉट चेंडूची समाप्ती झाली आहे. पहिला बॉल आलाय डॉट. प्रीतम अगदी कमी वयाचा खेळाडू आहे आणि टीम कांदळी संघाने त्याच्यावरती आज विश्वास ठेवलाय. चांगला खेळाडू आहे, कमी वयाचा आहे, चांगली भरारी घेतोय क्रिकेट या खेळातून. मागील टुर्नामेंटमध्ये देखील चांगली गोलंदाजी या गोलंदाजाने केली होती. षटकातला पुढचा बॉल संतोष पाटील साठी. फटका फर्स्ट लाईट टॉप एज आहे. विकेटची संधी. व्हेरी नाईस कॅच. मिस्टर मयूर काटेसकर टिपतोय झेल. फलंदाज संतोष पाटीलचा संपतोय खेळ. फलंदाज बाद. प्रीतम चांगली गोलंदाजी. हॅलो हॅलो. एकंदरीत आपण पाहतोय या ठिकाणी चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. यावेळेला आणखीन एक दर्जेदार चेंडू. चांगली गोलंदाजी प्रीतमच्या माध्यमातून पाहायला मिळते. फळक आपण पाहतोय. धावफळ करतोय. धावा जोडल्या गेलेत. 5 धावा. अतिशय सुंदर गोलंदाजी प्रीतमची पाहायला मिळाली. आतापर्यंत चेंडू त्यांनी टाकलेत. 4 चेंडू हाताळले गेलेत. कोणत्या प्रकारची धाव नाहीये. षटकातला पुढचा बॉल राईट टर्म ओव्हर द विकेटने मार्गस्थ केला जाईल. इथे मात्र पाहिलं तर स्लाइस केलं गेलं. सॉफ्ट हँड चेंडूला खेळून काढले गेले. क्षेत्ररक्षक निशांत चेंडूपर्यंत पोहोचत आहेत. तोपर्यंत एक धाव इथे मात्र कंप्लीट होताना आपण पाहतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसवत असताना धावफळ करते. धावा जोडल्या गेलेत. 7 धावा. अंतिम चेंडू षटक क्रमांक 2 मध्ये प्रीतमची जबरदस्त गोलंदाजी. 5 चेंडूवरती फक्त आणि फक्त सिंगल दिली आहे. परंतु इथून फलंदाज अजय खांडेकरला इथून मात्र हात खोलावे लागतील. कारण टीम कांदिल संघाकडे फलंदाजी मजबूत आहे आणि अशा स्थितीमध्ये एक मोठं टार्गेट ठेवणं खूप गरजेचं असेल. शेवटचा बॉल मार्गस्थ केला जातोय. यावेळेला कडक फटका. बिग 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 हिट षटकार आलाय अजय खांडेकरच्या बॅटमधून. धन्यवाद नयन पाटील. आपण या ठिकाणी आलात त्याबद्दल मंडळ आपलं सदस्य आभारी आहे. 2 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहू शकाल. षटकाराच्या साह्यानं जाऊन पोहोचतो. एकंदरीत 12 धावा धावफलकावरती.
निशांत आलाय गोलंदाजी करण्याकरिता. तर दुसऱ्या बाजूने आपण बॅटर पाहतोय ऋतिक. स्ट्रायकर एंड वरती आहे. पहिला बॉल इथून मात्र पाहिलं तर पॉइंटच्या डोक्यावरून खेळला गेलाय. पहिली धाव आली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव सुद्धा यशस्वीरित्या संपादित होताना पाहतोय. 2 धावेची टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली आहे. 14 धावा पहिल्या चेंडूवरती 2 धावा येतात. ज्या पद्धतीनं अजय खांडेकरने स्ट्रोक केला अगदी त्या पद्धतीची फटकेबाजी करणं अत्यावश्यक आहे. परंतु टीम कांदिवली संघाचं इथून कौतुक करणं तितकंच राहील, कारण ज्या पद्धतीने निखिलने गोलंदाजी केली, प्रीतमने देखील चांगली गोलंदाजी केली. आता मात्र निशांत गोलंदाजी करताना आपण पाहतोय. हाफ ट्रॅकर चेंडूला शॉर्ट टर्म पुल, पॉवरफुल अँड सक्सेसफुल. फलंदाज ऋतिक देखील आपले रंग बदलतोय. ऋतिकच्या बॅट मधून आला हा ब्लास्ट, हा येतोय षटकार. टीम खरिवली संघाला धावा धावफलकावरती आहेत. ऑफस्टमच्या बाहेर चेंडू ठेवलाय. एक्स्ट्रा रन मिळेल. धावसंख्या 1 ने पुढे सरसावते. धावफलकावरती धावा जोडल्या जातात. 22 धावा. वाईटचा इशारा झालाय पंचांच्या माध्यमातून. धावसंख्या धावफलकावरती 22 धावा. विकेट्स गमावले 3. पहिला फलंदाज करण, त्याच्यानंतर संतोष पाटील आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर फलंदाज ऋतिक बाद होतात. षटकारला पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेटने. यावेळेला चांगला चेंडू आहे. वुडलँड स्पॉट वरती चेंडू ठेवला गेला. ऑप्शनच्या बाहेर थोडासा ठेवला गेला. डॉट चेंडूची समाप्ती झाली. धावसंख्येचा फलक पाहिला तर 22 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक 30 प्रगतीपथावरती असताना षटकारला पुढचा बॉल उलटा चेंडू होता. लॉंगॉनकडे खेळला गेला. क्षेत्ररक्षक सुदाम पष्ट चेंडूपर्यंत पोहोचलेत, परंतु तिथून मात्र मिळतील त्या 2 धावा. तिसऱ्या धावेसाठी आमंत्रित केलं गेलं आणि तिसरी धाव सुद्धा इथे पूर्ण होताना आपण पाहतो. या ठिकाणी 2 धावा होत्या, त्या ठिकाणी मात्र 3 धावा मिळताना पाहायला मिळाल्या. 3 धावे टीमची धावसंख्या धावफलकावरती जोडली गेली, ती मात्र 25. धावा धावफलकावरती. निशांत सज्ज झालाय पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक म्हणून. स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय अजय खांडेकरला. मागील ओव्हरमध्ये प्रीतमला ठोकलेला षटकार अविस्मरणीय. त्या पद्धतीची बॅटिंग आता मात्र करावी लागेल. स्विच हिट केलाय, जबरदस्त फटका. चेंडू तडमॅन क्षेत्राच्या बाहेर निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार येतो.
पाहतोय 3 षटकाच्या अखेरीस 3 गडी बाद 29 धावा. धावफलकावरती आपण पाहतोय शेवटचे 6 चेंडू अगदी महत्वाचे असतील. आदेश पाटील आणि अजय खांडेकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. ज्या ठिकाणी अजय खांडेकरनं एक चौकार एक षटकार लगावला तर दुसऱ्या बाजूने आदेश पाटीलनं 2 चेंडूचा सामना केलाय आणि 3 धावांचं योगदान दिलंय. चौथ्या षटकाकरिता मात्र इथून गोलंदाज आपल्याला मयूर काटेसकर पाहायला मिळेल. चालू हंगामामध्ये मयूर काटेसकरची गोलंदाजी असो वा फलंदाजी असो दोन्ही क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कामगिरी प्रामुख्याने त्याने पार पाडली. ज्या ज्या वेळेला टीमला आवश्यकता पडले ज्या ज्या वेळेला टीमवरती संकट आलंय त्यावेळेला मात्र मयूर काटेसकरने एक चांगला खेळ त्याच्या माध्यमातून साकारलाय आणि या स्थितीमध्ये देखील त्याला संधी दिली गेली आहे. धावसंख्या 29 29 धावा. चला नेक्स्ट मॅचचा टॉस साठी आपण यायचं. जबरजंग वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये टीम आईगावदेवी स्पोर्ट्स दिगाशी. टीम वडवली संघ आपण आयोजकांशी संपर्क साधायचा. कर्णधार पहिला बॉल ऑप्शनच्या बाहेर जायचा. पंच केला चेंडूला. मिड ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत तैनात. फलंदाज होईल बाद. आणखीन एक धक्का जय बजरंग खरिवली संघाला. पुढचा बॉल अकुट टप्प्याचा होता. इथून मात्र आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा कुठल्या प्रकारचा संपर्क नाहीये परंतु आकाशला एकच कार्य करायचं. स्ट्रायकर एंड वरती अजय खांडेकर लाडायचं आणि हीच चुकी आदेश पाटीलने केली आणि पुनश्च एकदा तीच चुकी आकाशकडून देखील पाहायला मिळते. 29 धावा धावफलकावरती आहेत. अजय खांडेकर चांगली बॅटिंग करतोय परंतु त्याला नॉन स्ट्रायकरवरती थांबवलं गेलंय. हे कुठं तरी मात्र चांगली रणनीती टीम कांदळी संघाची पाहायला मिळते. आणखीन एक दर्जेदार चेंडू. डॉट चेंडूची समाप्ती होते. 29 धावा धावफलकावरती चांगली गोलंदाजी. सलग 3 चेंडू इथे मात्र डॉट स्वरूपामध्ये हाताळले गेले ज्यामध्ये एक विकेट देखील आली. चांगली गोलंदाजी. अजय खांडेकर मैदानात आहे परंतु त्याला संधी मिळत नाहीये. स्ट्रायकर एंड वरती त्याला मात्र आणलं जात नाहीये. 29 धावा धावफलकावरती षटकातला पुढचा बॉल. फलंदाज स्ट्रायकर एंड वरती आपण पाहतोय आकाशला. राईट आर्म ओव्हर द विकेटने. चौथा बॉल देखील चांगल्या टप्प्यावरती हाताळला गेला. तिथून मात्र एक धाव मिळते. लेग बायचा इशारा होतोय पंचांकडून. धावसंख्या 1 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. 30 धावा धावफलकावरती. येणारे 2 चेंडू अतिशय महत्वाचे असतील. येणाऱ्या 2 चेंडूवरती मोठे स्ट्रोक आले मोठे फटके खेचले तर मात्र फायटिंग टोटल असेल या मैदानावरची. कारण जय बजरंग खरिवली संघाकडे खऱ्या अर्थानं गोलंदाजी चांगली आहे. स्लॉग ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी संघासाठी एक चांगला संकेत पाहायला मिळतं. राऊंड द विकेटने षटकातला पुढचा बॉल अजय खांडेकर साठी. आपल्याला मात्र ऑन साईडला वळवलाय. मिडॉनचा क्षेत्ररक्षक निशांत चेंडूवरती आलाय. पहिली धाव अगदी वेगात आले आणि त्याचनंतर दुसरी धाव सध्या पूर्ण होताना पाहायला मिळते. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळाली. धावसंख्या 2 ने पुढे सरकताना पाहायला मिळते. एकंदरीत 32 धावा धावफलकावरती. धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक या इनिंग्स मधील. चौकार षटकार आला तर मात्र एक फायटिंग टोटल. इथून मात्र फटका दमदार आहे परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचतील आणि इथून मात्र अजय खांडेकरच्या खेळीचा अंत होत असताना 5वा धक्का बसतोय जय बजरंग खरिवली संघाला. धावाची झाली समाप्ती आणि इथून मात्र धावसंख्या धावफलकावरती 32-33 धावांचं लक्ष गाठायचं आहे टीम कांदळी संघाला. चला टीम वडवली संघाचा कर्णधार आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे.
चला आपण नाणेफेकीचं कौल करूया. त्यानंतर होणारी मॅच आपण पाहणार आहोत. एका बाजूने टीमचं नाव कळवा. टीम वडवली आणि त्यांच्या विपक्षामध्ये दिघाशी अशी आपण मॅच होणार आहे. चला आपण नाणेफेकीच्या कक्षामध्ये जाऊयात. यानंतर होणारी मॅच एका बाजूने टीम वडवली आणि टीम दिघाशी, दोन्ही संघाचे कर्णधार आपल्यापर्यंत जॉईन झालेत. आदरणीय गणपतजी उतेकर साहेबांच्या माध्यमातून आपण नाणेफेकीचा कौल करत आहोत. दिघाशीच्या विपक्षामध्ये टीम वडवली अशी आपण मॅच पाहतोय. नाणेफेकीचा कौल केला जाईल. कॉलिंग कोण देणार आहे? वडवली संघाकडनं कॉलिंग जय बजरंग वडवली संघ देते कॉलिंग. हेड्स इज द कॉल अँड इट इज टेल. अर्थात नाणेफेकीचा कौल आहे. टीम दिघाशी वॉन दी टॉस अँड सिलेक्टेड फील्ड फर्स्ट. गो टू कॉम्बॉक्स. जाऊयात मॅचच्या दिशेने. ऑल दी बेस्ट. यानंतर होणाऱ्या मॅचसाठी दोन्ही संघांना आपण शुभेच्छा देऊयात आणि चालू असलेल्या मॅचकडे आपण जातोय, जिथे आपण दोन संघ पाहतो. एका बाजूने जर बघितलं गेलं तर कांदळी संघ आणि त्यांच्या विपक्षामध्ये आपण टीम रिवली संघ आपण पाहतोय. जितेश पष्टे आणि राहुलची जोडी मैदानामध्ये. स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय जितेश पष्टे आहेत स्ट्रायकर एंडला आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आदेश तयार. प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्यात. 32 आव्हान दिलंय आणि 33 आव्हान पार पाडताना दोन सलामीचे बॅटर्स जितेश पष्टे आणि राहुलची जोडी. पहिलाच बॉल, व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. पहिलाच बॉल यावेळेस पहा इनफिल्डला क्रॉस करताना बॉल चाललाय लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये. बॅकहँडचा वापर करताना पहिलाच बॉल वरती पाठवलाय चेंडूला सरळ सीमा रेषा बाहेर. पहिला चेंडूवरती पहिला जितेश पष्टेचा चौकार. धावसंख्या फलकावरती जोडला गेला टोटल 4 या आकड्यावरती, जिथे एका चेंडूचा खेळ समाप्त झालाय. धावा फलकावरती 4 आपण पाहतोय. चेंडू क्रमांक 2 प्रगतीपथावरती. बोल तयार आदेश. रिव्हर्स स्वीपची तयारी केली पण मिडल ऑफ द बॅट नाही करू शकले चेंडूला आणि त्यानंतर एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीनं धावा फलकावरती जोडल्या जातील 5 आकड्यावरती. टार्गेटचा जर विचार केला तर प्रथमतः बॅटिंग करताना धावसंख्या फलकावरती बनवल्या गेल्या त्या टोटल 32. 33 आव्हानचं एक छोटंसं मापक आव्हान आहे आणि हेच आव्हान पार पाडताना दोन सलामीचे बॅटर्स टीम कांदळी संघाकडनं. बोला तयार. षटक क्रमांक पहिलं आदेश आहेत गोलंदाजीवरती. पुढचाच बॉल शरीरावरती जाऊन अदळला गेला आणि त्यानंतर एक ही धाव वेगाने कंप्लीट केली जाईल. लेग बाईच्या स्वरूपामध्ये पंचांचा इशारा एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फलकावरती 3 सिंगल, 2 सिंगल आणि 1 चौकारच्या मदतीने जाऊन पोहोचल्या गेल्या टोटल 6 आकड्यावरती, जिथे चेंडूंचा देखील खेळ समाप्त झाला. टोटल 3. पहिल्याच बॉलवरती चौकार आला होता. मिसफिल्ड देखील तिथे पाहायला मिळाली पण त्यानंतर 2 लगातार सिंगल आणि यावेळेस जितेश पष्टे स्ट्रायकर एंडवरती आहेत. हलक्या गतीने फ्लिप करण्याचा प्रयत्न केला गेला. आता एक धाव कंप्लीट केली जाईल. दुसरी धाव इथून पूर्ण होईल का? पण बॅकअप चांगल्या पद्धतीने दिला. आता दुसरी धाव कदाचित मिळू शकते पण नाही. धावसंख्या फलकावरती 1 ने वाढेल. धावा फलकावरती जाऊन पोहोचला गेल्यात 7 धावा फलकावरती आहेत. बोला तयार आदेश. लवा फुल टास होता. स्टिप आउट करून खेळण्याचा प्रयत्न. फलंदाज बीट झाला, यष्टीरक्षक बीट झाला आणि त्यानंतर बॉल 22च्या स्वरूपामध्ये सरळ सीमा रेषा बाहेर. चौकार. आणखी 4 धावा केल्या जातील ऍड
आणि चौकार आणि धावसंख्या फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळतील. धावा फळकावरती जोडल्या जातील टोटल 11, 11 या आकड्यावरती. अकरा धावा फळकावरती आहेत. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना 5 चेंडूचा खेळ समाप्त झाला. शेवटचा अंतिम चेंडू आहे. पॉवर प्लेचं षटक आपण पाहतोय. 4 षटकांची मॅच. आव्हान दिलं गेले 33 धावांचं. पुढचाच बॉल, आणखी एक चांगला बॉल आहे. शॉर्ट मिडॉनचा खेळाडू तिथे पोहोचला गेला आणि फेकी करेपर्यंत एक सिंगल धाव पाहायला मिळते आणि एका सिंगलच्या मदतीनं षटक देखील समाप्त झाले. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 33 धावांचा पाठलाग करताना टीम कादरी संघाची टोटल धावा फळकावरती आहेत 12. धावसंख्या फळकावरती जोडला गेला टोटल 11 आकड्यावर 12 आकड्यावरती, जिथे एका षटकाचा खेळ समाप्त झाला आणि षटक क्रमांक दुसरं करिवली संघाकडनं आपण दुसरं षटक गोलंदाजीवरती गोलंदाज पाहतोय. ऋतिक गोलंदाजीवरती आपण ऋतिकला पाहतोय. स्ट्रायकर एंडला राहुल. पहिल्या षटकामध्ये धावा आल्यात 12. 33 जिथे पाठलाग करते टीम कांदिवली संघ. आजच्या दिवसामध्ये कांदिवली संघाची बॅटिंग खूप चांगल्या पद्धतीने आपण पाहिली. पहिल्या मॅच मध्ये प्रथमतः बॅटिंग करताना असू द्या, दुसऱ्या मॅच मध्ये धावा चेस करताना आणि तिसरी मॅच आपण त्यांची वैयक्तिक पाहतोय जिथे धावा चेस करण्यासाठी उतरलेत. पुढचाच बॉल, आणखी एक चांगल्या पद्धतीने ऋतिकच्या माध्यमातून शॉट मिड ऑनला चेंडू आहे. आता मिड विकेटचा क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचला गेला आणि फेकी करेपर्यंत धाव बनवली जाईल. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढेल. धावसंख्या फळकावरती पाहतोय आपण 13 या आकड्यावरती. ऋतिक आहे गोलंदाजीवरती. पहिल्या चेंडूवरती एक सिंगल धाव बनवली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं 13 धावा फळकावरती आपण पाहतोय. फील्ड सेटअपचा जर विचार केला तर पहा, ऑन साईडला जर बघितलं गेलं तर आपल्याला 4 खेळाडू पाहायला मिळतात आउटफील्डमध्ये. बॅकवर्ड स्क्वेअर लेग आहे, तदनंतर स्क्वेअर लेग पाहायला मिळतो, मिड विकेट आहे, लॉंग ऑन आहे आणि ऑफसाईडला जर बघितलं गेलं तर लॉंग ऑफ आणि तदनंतर कव्हर पॉईंट पाहायला मिळतो आपल्याला. त्यावेळेस पहा, फ्लाइंग स्लिपला बॉल आता वेगाने चालला. पाठीमागे क्षेत्ररक्षक दोघे पळतायत. अडवलं जाईल का? आणि त्याच दरम्यान अडवण्याच्या आधी चेंडू जाऊन विसावला गेलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर चौकाराकरिता आणि 4 धावा आणखी देखील ऍड केल्या जातील.
2 षटकांचा खेळ समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फळकावरती आपण पाहतोय 21. आता 12 मध्ये बनवायच्या 12 धावा. 12 चेंडू विजयासाठी 12 धावांची गरज आहे. पहिल्या 12 मध्ये बनवल्या 21 धावा, आता 12 मध्ये बनवायच्या 12 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती आहे आणि गोलंदाजीवरती 3रं षटक घेऊन टीम खरिवली संघाकडनं गोलंदाज आपण पाहतोय संतोष. गोलंदाजीवरती गोलंदाज संतोष आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 घेऊन 12 चेंडू 12चं इक्वेशन, बॉल टू बॉल इक्वेशन आपण पाहतोय. अशा प्रकारचं चित्र आपण या आधी देखील पाहिलं होतं की जेव्हा 12 चेंडू आणि 13 धावांची गरज असताना 5 डॉट बॉल पाहिले होते आणि 6 चेंडू आणि 9 वरती मॅच पोहोचली होती. गोलंदाज तयार. समच्या बाहेर चेंडू आहे, सोडू दिलंय, जाऊ दिलंय, पंचांचा इशारा येतोय डॉट बॉल, कारण की इम्पॅक्ट करत होता लाईन मध्ये चेंडू, आतमध्ये चेंडू होता. मग आता सोडू का दिलं प्रश्नचिन्ह मनामध्ये उद्भवेल, कारण की 11 मध्ये आता बनवायच्यात 12 धावा. इथून डॉट बॉल आले ना किंवा विकेट मिळाले तर मॅच जवळ येऊ शकते. गोलंदाज तयार. चेंडू क्रमांक 2 घेऊन पहिलाच बॉल आपण पाहिलाय डॉटच्या स्वरूपामध्ये. संतोष आहेत गोलंदाजीवरती. दुसरा बॉल हा देखील ऑप्शनच्या बाहेर, पण यावेळेस पंचांचा इशारा, इट्स व्हाईट बॉल. एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये धाव दिली जाईल, स्क्वेअर मारा आणि तदनंतर वाईडच्या स्वरूपामध्ये एक अतिरिक्त धावेने धाव फळकावरती वाढताना देखील पाहायला मिळेल, जाऊन पोहोचली गेली आहे 22 या आकड्यावरती. 11 धावा अजून देखील बनवायच्या येणाऱ्या 11 चेंडूमध्ये. 11-11चं समीकरण मैदानामध्ये आपण पाहतोय. 11 चेंडू 11 धावा. हा शॉट मिडॉनला चेंडूला अडवला गेला आणि तदनंतर विकेट क्रमांक पहिला फलंदाजीतून बाद होताना पाहायला मिळतोय. राहुलला माघारी परतावं लागेल. हा पहिला झटका टीम कांजरी संघाला. पद्धतीने संगीत आहे ना, तसंच म्हणावं लागेल की नाद आता बैलगाडा शर्तींचा फार आहे. आणि क्रिकेटमध्ये देखील आपण पाहिलं, नुकताच पनवेल रायगडमध्ये एक स्पर्धा झाली जिथे मॅन ऑफ दी सिरीज साठी आदात वासरू ठेवलं होतं आणि कल्याण डोंबिवलीमध्ये येणाऱ्या हंगामामध्ये स्पर्धा आहे. त्या स्पर्धेमध्ये देखील टॉप 4 मध्ये जो संघ जाईल त्यामधील एका संघाला मिळेल आदात वासरू, तिथे लॉट्स टाकले जातील. आणि त्याचबरोबर आपल्या कवाड ते अंबाडी असोसिएशनची जी आपण स्पर्धा पाहतो त्या स्पर्धेमध्ये देखील येणाऱ्या पुढच्या हंगामामध्ये धोंडा बडवली इथे देखील मॅन ऑफ दी सिरीज म्हणून आदात वासरू ठेवण्यात येणार आहे. सो आता क्रेज आहे ना हे वाढत चाललाय, कारण की आपलं भिवंडी आहे किंवा आपलं वाडा क्रिकेट असू द्या, रायगड असू द्या, ठाणा असू द्या, कल्याण डोंबिवली असू द्या, आता हा क्रेज आहे ना या महाराष्ट्रातला फार वाढत चाललाय. आणि मातीतले कुठलेही खेळ असू द्या त्यांना आपण सपोर्ट करतोय आणि अनेकदा पाहिलंय. आणि तेच दृश्य आता आपण पाहतोय की बैलगाडा शर्तींना देखील एक वेगळी उंची लाभत चालली आहे, एका वेगळ्याच उंचीवरती ते देखील चाललंय. चला मॅचच्या दिशेने जातो. इक्वेशन कळवा आमच्यापर्यंत, किती मध्ये किती हव्यात. 9 चेंडू 7 धावांची गरज आहे.
गोलंदाज तयार. हा पहा फुल टॉस चेंडू होता. अपील तर स्ट्रॉंग केली गेली पण इम्पॅक्ट नव्हता करत. लाईन मध्ये चेंडू बाहेर होता चेंडू आणि त्याच अनुषंगाने मात्र एक धाव कंप्लीट केली गेली. बॅटची कडा आहे की काय पण बॅटची कडा होती आणि त्यानंतर जर बघितलं गेलं तर एक सिंगल धाव कंप्लीट केली गेली आणि एका सिंगलच्या मदतीनं धावसंख्या फळकावरती वाढली देखील. धावसंख्या फळकावरती जाऊन पोहोचली गेली टोटल 27-27. आता बनवायच्यात 8 मध्ये 6 धावा. येणारे पुढचे 2 चेंडू डॉट विकेट. मग पुन्हा 6-6ची मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर आपण टीम वडवली संघाला देखील इन ऍक्शन पाहणार आहोत लढताना. डॉट आलाय डॉट बॉल आलाय आणि आता मॅच मध्ये इंटरेस्ट देखील वाढत चाललाय कारण की 7 चेंडू आणि 7 मध्ये बनवायच्या आहेत 6 मॅच 6 धावा. थोडस घाई करण्याचा प्रयत्न करा कारण की अजून देखील आपल्याला 2 मॅचेस खेळवायच्या आहेत आणि वेळ जर बघितलं गेलं तर 5:08 झाल्यात. चलो बी फास्ट. यामधला विजेता संघ आजच्या दिवसातील अंतिम मॅच मध्ये यानंतर होणारी मॅच मधला विजेता संघ आणि यातला विजेता संघ अशी मॅच पाहायला मिळेल. बोला तयार. शेवटचा अंतिम चेंडू लेटकट केल्या. फ्लाइंग स्लिपला बॉल अडवण्याचा प्रयत्न. एक सिंगल धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न आणि 2 धावा इथून पूर्ण केल्या गेल्या आणि या 2 धावेच्या मदतीनं धावा फळकावरती टोटल जाऊन पोहोचल्या गेल्या. आमचे गुणलेखक आमच्यापर्यंत माहिती पोहोचवतात 29-29 आणि आता विजयासाठी धावसंख्या फळकावरती गरजेच्या आहेत त्या 6 चेंडू आणि 4 धावा. चला जातो मॅचच्या दिशेने. 6 मध्ये बनवायच्या आहेत धावा 4 आणि गोलंदाजीवरती गोलंदाज आपण पाहतोय करण. स्ट्रायकर एंडला आपण बॅटर पाहतोय निशांत. बॅटिंग करू शकतो. पोझिशन क्रमांक 3 वरती आपण निशांतला पाहतोय. 8 नंबर 3 वरती. 4 धावा आता बनवायच्या तिथून विजय प्रस्थापित करण्यासाठी. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. फील्ड सेटअपचा जर बघितला गेला तर इथे मी म्हणेन की अग्रेसिव्ह फील्ड सेटअप लावणं फार गरजेचं आहे कारण की तुम्हाला एक सिंगल धावा रोखायच्यात. यावेळेस पहा हवेमध्ये विकेट मिळायची शक्यता आणि पहिल्या चेंडूवरती मिळाली सफलता. ती मॅच देखील बनेल. 5 मध्ये बनवायच्या आहेत धावा 3 आणि येणारा फलंदाज असेल फ्रेश. चला आमचे गुणलेखक म्हणतात की मैदानातला खेळाडू मानसिकतेने देखील प्रेझेंट आहेत का म्हणून त्याने 3 धावा आमच्यापर्यंत पोहोचवल्या. चला ऍक्टिव्ह आहे ते देखील त्यांना ठाऊक आहे. क्रुशियल मोमेंटला 1-1 धावा फार महत्वाच्या आहेत. 4 धावा बनवायच्या आहेत 5 चेंडू मध्ये. दुपारचं वातावरण आहे त्यामुळे थोडीशी सुस्ती पाहायला मिळते. 12वे खेळाडू देखील थोडेसे मंदावलेत सुस्त झालेत पण आणखी एखादा विकेट आला ना तर मग पायाखालची जमीन हादरणे काय असते ना हे टीम कांजळी संघाला कळेल. कारण की आता तरी समीकरण मी म्हणेन की 5-4 थोडंसं सेफ दिसतंय कारण की बॅटिंगवरती मयूर आलेत. वीरूला पाठीमागे थांबवलंय ज्याने मागच्या मॅचमध्ये 3 चेंडूमध्ये 3 षटकार मारून मॅचला फिनिश केलं होतं. पण आता इथे मयूरला पाठवलंय कारण की काय होतं की अनेकदा अशा पोझिशनमध्ये डबल सिंगलवाला खेळाडू पाहिजे असतो. त्यामुळे कदाचित ही स्ट्रॅटेजी कारण की जैसा देस वैसा बेस ठेवावं लागतं. बोला तयार. हे पहा अपील तर जोरात केली गेली आहे. तर रनआउटची संधी देखील आहे. डायरेक्ट हिट फलंदाज होतोय बाद आणि तदनंतर
आता मॅच मध्ये देखील ट्विस्ट पाहायला मिळेल, कारण की पहिल्या 2 चेंडूवरती 2 विकेट मिळाले आणि आता 4 मध्ये बनवायच्या 4 धावा. मॅच इज ऑन. काम मैदानामध्ये अनेकदा करत असते. जेव्हा पण अशा प्रकारची सिच्युएशन येते ना, त्यावेळेस चक्रव्यूहमध्ये घुसून फोडण्याचं काम करतोय. आता हे चक्रव्यूह फार वेगळं आहे. 4-4चं इक्वेशन मैदानाच्या बाहेर वाटतं अगदी सोपं, पण मॅच मधली परिस्थितीनुसार मी म्हणेन की इक्वल पोझिशनवरती दोन्ही संघ, काही घडू शकतं. हे क्रिकेटचं विश्व आहे, कारण की याच क्रिकेटच्या विश्वामध्ये 6 चेंडू एका धावेची गरज असताना 6 डॉट बॉल पाहिलेत. याच क्रिकेट विश्वामध्ये 6 चेंडूमध्ये 42 धावा देखील होताना पाहिल्यात. सो नथिंग इज इम्पॉसिबल वेन यू कॅन डू. तुम्ही जर करू शकता तर या क्रिकेट विश्वामध्ये कुठलीच गोष्ट इम्पॉसिबल नाही आहे आणि अशक्य गोष्टीला थारा या क्रिकेट विश्वामध्ये दिला जात नाही. त्यामुळे 4 मध्ये 4 धावा या आता कशा प्रकारचे होतील. वेळेचा थोडासा वापर करा, कारण की ज्याने वेळेचा शोध लावला वेळ त्याच्या देखील साठी थांबली नव्हती. सो तुमच्या आमच्यासाठी देखील वेळ थांबणार नाही. चला जाऊयात मॅचच्या दिशेने. 4 मध्ये बनवायचे 4 गोलंदाज तयार. करण यावेळेस पहा एक वेगळा शॉट खेळण्याचा प्रयत्न आणि डॉट बॉल इथून पाहायला मिळाला. अगदी अष्टांच्या जवळनं चेंडू गेलाय. काय 3 मध्ये 4 बनवायचे आहेत. पहिले 3 बॉल आले डॉट. यू जमी पर बैठ कर क्यों आसमान देखता है, पंखों को खोल क्योंकि जमाना भी उड्डाण देखता है. लहरों की तो फितरत होती है शोर मचाने की, लेकिन मंजिल उसी को मिलती है जो नजरों से तूफान देखता है. आता या मॅच मध्ये अशा प्रकारचा कोण खेळ करेल जो नजरेत तुफान बघेल, कारण की पहिले 3 डॉट बॉल टाकून इथून आदेश दिलाय, आव्हान केलंय. अंत करेल का टीम खरिवली. जबरदस्त मॅच रंगलिया. सेकंड एंडला जितेश पष्टे एक्स्ट्राऑर्डिनरी करण्याच्या नादामध्ये डॉट बॉल आलाय आणि थोडासा का होईना पण दबाव आता आपण पाहतोय बॉडी लँग्वेजने. दबाव सावरावा लागेल. या परिस्थितीमध्ये तोच बाहेर निघेल जो या परिस्थितींना सांभाळून खेळेल. पुढचा बॉल इथे पहा उडवण्याचा प्रयत्न केलाय. बॉल चालला अगदी डीप मध्ये, डिफाइंड लेगच्या क्षेत्रामध्ये. हा विजयाचा चौकार. और जब तक जितेश पष्टे मैदान में है तब तक मैच जीवित है और जीत चुकी है मुकाबला टीम कांदळी. वेल प्लेड टीम खरिवली. चांगला बॅटल तुमच्या माध्यमातून पाहायला मिळाला. जो एक्सपेक्टेड होता अशा प्रकारचा खेळ